अभंग नरहरी महाराजांचा आहे आणि नरहरी महाराज आपल्या अभंगाद्वारे आपल्या आराध्याचं गुण वर्णन या ठिकाणी करतात। मायबाप वर्णन म्हटलं ना, खरं तर ज्यांचं वर्णन करायचंय ते कुणीतरी विशेष पाहिजे आणि वर्णन करणारा सुद्धा अधिकारी पाहिजे। म्हणजे करायचंय ते विशेष आणि करणारा अधिकारी पाहिजे। नाहीतर कधी कधी आपल्याला व्यवहारात असं दिसून येतं बघा, कधी कधी कुणीही आणि कुणाचंही वर्णन करतं, भावनेपोटी प्रेमापोटी कधी कधी वर्णन होतं। जसे तुम्ही आम्ही सकल माईबाप आपलं बाळ जन्माला आलं, मोठं झालं, जरा खेळायला लागलं, रांगायला लागलं की आपल्या बाळाकडे डोळे भरून पाहतात। आपलं बाळ कसंही असू द्या, काळ्या कुट्ट रंगाचं असू द्या, नक्ट असू द्या, बोबड असू द्या, नाकाला भरपूर शेंबूड असू द्या, ते कसंही असलं ना, पण माई त्याच्याकडे कशी पाहते हो, त्याच्याकडे डोळे भरून पाहते, अगदी प्रेम पान्हा येऊन ती त्याच्याकडे पाहते आणि त्याचं कौतुक करते। मायबाप कशाही बाळाला माई काय म्हणते हो, त्याचं वर्णन करते की माझे अछोडे बछोडे छकुडे ग राज रोकडे, त्याचं कौतुक करते मायबाप। कधी कधी शास्त्र म्हणतो समोरच्यानं केलं ना, समोरच्यानं केलं म्हणून काही माणसं त्याचं वर्णन करून टाकतात। शास्त्र सांगतं की रुष्टानांच्या गृहे लग्नम गदर्भा शांती पाठकः परस्पर प्रशंसती अहो रूपम अहो ध्वनी। असं सुभाषितकार म्हणताय की उंट दादानं लेकीच्या लग्नाची सगळी तयारी केली, मंडप टाकला, पाहुणे आले, जेवण तयार झालं, सगळी तयारी झाली आणि ऐन वेळेला काकांचा फोन आला की मला येणं शक्य नाही, आता करायचं काय, म्हणून उंट दादानं ब्राह्मण म्हणून गाढवाला बोलवलं आणि गाढवानं त्याच्या स्वरात गोड मंगलाष्टका म्हटल्या। आता तुम्हाला पटलंच असेल की गाढवाचा स्वर किती गोड असेल, सगळ्यांनी कानच बंद करून टाकली होती, पण तरी सुद्धा शेवटी सगळ्या मंगलाष्टका झाल्या। गाढवाला वाटलं माझं कोणीच कौतुक करेना, आपलं कोणी कौतुक करत नाही, म्हणून गाढवानं विचार केला की आपण कुणाचं तरी करावं, मग आपलं कुणीतरी करेल। म्हणून नवरीच्या वडिलांजवळ उंट दादा जवळ गेले, त्यांनी सांगू लागले अहो तुमची लेक तर देखणी, नवरी तर सुंदर आहे, पण तुम्ही ही प्रचंड देखणे दिसता। मायबाप जर उंट डोळे भरून पाहिला ना, उंटाचा कुठलाही अवयव सरळ नाही, कुठलाही अवयव देखणा नाही, पण गाढवानं स्तुती केली ना, मग उंट दादानं पण स्तुती केली की अहो रूपम अहो ध्वनी विठ्ठल तो कैलासचा देव भोळा चक्रवर्ती आणि योग्यांचा योगीराज आहे असा त्यांचा अधिकार। बरे जे वर्णन करतात ना ते पण कोणी साधारण नाहीत मायबाप, ज्यांचं लहानपण बालपण जन्मच म्हणा पंढरपुरात लहानाचे मोठी झाले आणि अगदी आपल्या वडिलांकडून चालत आलेला आपला वडिलोपार्जित सोनार व्यवसाय करू लागले, तिथे सोनाराचं दुकान टाकले आणि आपल्या दुकानात गोड काम करू लागले। पंढरपुरात असताना संत नरहरी महाराजांनी आयुष्यात एकदा सुद्धा विठोबाचं दर्शन घेतलं नाही का, कारण ते कट्टर शिवभक्त होते। त्यांना असं वाटायचं की जसं जगद्गुरु तुकोबा यांचं म्हणणं आहे की पतिव्रता जैसा भ्रतार प्रमाण मी आम्हा नारायण तैशा परी, जसं तुकोबा म्हणताय की अनेक दुसरे मज नाही आता निमिलिया चित्ता पासोदिया निमिलिया चित्ता पासोदिया। विठोबा सोडला ना मला दुसऱ्या देवाचं स्वप्न सुद्धा पडत नाही, अशी एकनिष्ठपणाची तुकोबा भक्ती सांगताय। अगदी तशी नरहरी महाराज म्हणताय की माझी सुद्धा भक्ती अशी ना की माझा आराध्य माझा शिव सोडला तर मी दुसऱ्या देवाचं तोंडही पाहत नाही। ऐका बरं मायबाप, सगळी कामं करताना शिव नाम मुखात असणारे नरहरी महाराज एके दिवशी त्यांच्या दुकानात एक सावकार आले आणि सावकार सांगू लागले की
म्हणे दादा जवळ असणाऱ्या विठोबाला नवस केला होता, नवसाला विठोबा पावलाय म्हणे, मला नवस फेडायचा. नवस होता की जर माझी इच्छा पूर्ण झाली तर सोन्याचा करदोरा व्हाय. महाराजांनी सांगितलं मग काय करायचं? म्हणे मला करदोरा बनवून द्या सोन्याचा. नरहरी महाराजांना सावकार सांगू लागले जरा आमच्या सोबत चला, पांडुरंगाच्या कमरेचं माप घ्या, तेवढा करगोटा बनवून द्या. नरहरी महाराजांनी सांगितलं मी करगोटा बनवून देतो, पण मी माप घ्यायला येणार नाही, मी त्या मंदिरात पाऊलही टाकत नाही म्हणे. सावकाराला हाती टीप दिला म्हणे तुम्ही जावा आणि एवढं माप घेऊन या, मी त्या मापाचं बनवून देतो. पण कदाचित जे नरहरी महाराज नितांत प्रेम शिवावर करतात, विठोबा विचार करत असावे की मी त्यांचाच पुजारी आहे, मी त्यांचीच भक्ती करतोय, मग एका भक्तानं दुसऱ्या भक्ताला भेटावं असंच कदाचित भगवंताला वाटलं असावं. भगवंतालाही नरहरी महाराजांना भेटावं असं वाटलं असावं. मला त्यांचा अधिकार सांगायचा आहे. ज्यावेळेला सावकारानं माप घेतलं ना मायबाप, भगवंतानं लीलाच दाखवली. माप घेऊन सावकार नरहरी महाराजांकडे गेले आणि सांगितलं एवढं माप आहे, एवढ्या मापाचा करदोरा बनवून द्या. नरहरी महाराजांनी करदोरा बनवून दिला. सावकारानं घेतला आणि विठोबाला घालण्याकरता गेले तर लक्षात आलं की जो करगोटा माप घेऊन बनवलाय तो तर असा चांगला हितभर लांब झालाय. परत करगोटा घेऊन नरहरी महाराजांकडे गेले, सांगितलं एवढा लांब झालाय जरा कट करून द्या. परत नरहरी महाराजांनी कट केला, कडी बसवून दिली, जा म्हणे आता जाऊन घाला. परत घालण्यासाठी आले, सगळ्यांना ज्ञात असेल आता परत घालण्यासाठी आले ना तर हातभर कमी पडला. परत गेले म्हणे आता परत हातभर वाढवून द्या. असं एकदा नाही दोन अनेकदा झालं आणि नरहरी महाराज रागवले. म्हणजे सावकार दिसता मूर्ख आहात का, तुम्हाला माप घेता येत नाही का, एकदा चांगला माप घेऊन या म्हणे. सावकाराला पण वैताग आला होता. सावकार म्हणाले मला सांगण्यापेक्षा तुमच्याच्यानं होत नसेल तर माझे पैसे मला, हा मी दुसऱ्या दुकानात जात. पण दुकानदार देतात का पैसे परत? दादा देता का तुम्ही? नाही देतच नाहीत माहिती. दुकानदार म्हणतात बदलून घ्या पण पैसे परत देणार नाही. मग विचार केला की आता हे परवडणार नाही. मग सांगितलं आता एकच उपाय, तुम्हाला नाही विठोबा पाहायचा इतकाच प्रश्न आहे ना, मग डोळ्यावरती पट्टी बांधून माझ्यासोबत चला. नरहरी महाराजांच्या डोळ्याला पट्टी बांधली मायबाप आणि खरं तर हाताला पकडून सावकारानं विठोबाच्या मंदिरात घेऊन आले. दोन हात विठोबांच्या कमरेला लावलेत आणि सांगितलं आता घ्या माप म्हणे. ऐका मायबाप किती अधिकार आहे नरहरी महाराजांचा. ज्याला कमरेला स्पर्श केला, माप घेण्याकरता डोळ्यावर पट्टी बांधली, त्या कमरेला स्पर्श केल्यानंतर ती कंबर नाही तर सकाळी उठून ज्याला अभिषेक घालताय ते शिवलिंग भासू लागलं. लक्षात आलं. सावकाराला विचारू लागले काय रे, विठोबाच्या मंदिरात घेऊन येतो म्हणालात आणि माझ्या शिवाच्या मंदिरात आणलं का? सावकारानं सांगितलं नाही हो, ही तर माझ्या विठोबाची कंबर आहे. सांगू लागले अहो नाही हो, मी स्पर्श करतोय तर मला हा माझा शिव दिसतोय, हे शिवलिंग आहे. काय करावं, डोळ्यावरची पट्टी सोडली आणि पाहू लागले. जो हाताला शिवलिंगासारखा भासला होता ना, डोळे उघडून पाहिलं तर ते शिवलिंग नव्हतं मायबाप. ते कोण होतं की सुंदर ते ध्यान उभे विटेवर, सुंदर ते ध्यान उभे विटेवर. परत डोळे बंद केले, स्पर्श केला तर परत शिवलिंग दिसू लागलं. मग लक्षात आलं की आजवर इतका भेद केला ना, हे वेगळे नाही बरं.
काही नका करू वाद. ज्यांच्या भक्तीत इतकं सामर्थ्य होतं ना की विठोबात शिवानं दर्शन द्यावं. आणि मुळात हा विठोबाच सर्वस्व रूप आहे मायबा. शास्त्र विठ्ठल शब्दाचा अर्थ सांगतं की विकारो विधाताय ठकारो नीलकंठ लकारो लक्ष्मीकांताय विठ्ठलाय विधीयते. विठ्ठल विठ्ठल समजावून सांगू लागले की तुम्ही शिवभक्त आहात म्हणून विष्णूला विठोबाला पाहायचं नाही असा भेद करू नका हो. अहो मुळात त्यांचं एकमेकावर इतकं प्रेम आहे ना की ते एकमेकाचा आत्मा आहे मायबाप. एकमेकाला देव मानतात. एकाचं भजन करतो तर दुसरा एकाचं पूजन करतो मायबाप. ज्याला रावणानं सीता माईसाहेबांना पळवून नेलं आणि रामप्रभूंनी सगळी वानर सेना घेतली आणि लंकेत जाण्याकरता सेतू बांधण्याचं काम सुरू झालं. एके दिवशी रामप्रभू थकलेत आणि त्याच समुद्राच्या किनाऱ्यावर त्याच रेतीमध्ये शांतपणानं बसले. कर्मेना म्हणून काय करावं, कर्मेना म्हणून काय करावं तर एक गोड शिवलिंग बनवलं आणि त्याचं पूजन करू लागले. तितक्यात हनुमंतराय आले आणि विचारू लागले, देवा अहो हे काय करताय तुम्ही? तुम्ही ज्याची पूजा करताय ना तो आपल्या दुश्मनाचा देव आहे. रावण ही शिवाचे अगदी महान भक्त होते. रामप्रभूंनी सांगू लागले, नाही नाही हा आपला दुश्मनाचा आराध्य नाही, हा ज्याची मी पूजा करतोय ना हा रामाचा ईश्वर आहे म्हणून याचं नाव मी रामेश्वर ठेवलंय. रामाचा ईश्वर आहे असं शिवानं ऐकलं ना मायबाप. प्रगट होऊन सांगू लागले, असं नाही, राम ज्याचा ईश्वर आहे तो मी रामेश्वर आहे. विठ्ठल विठ्ठल त्याच्यामध्ये भेद नाही मायबाप. ज्यावेळी समुद्र मंथन सुरू झालं आणि एक एक रत्न बाहेर येऊ लागली. ऐका बरं, रत्न बाहेर येऊ लागली ना, अनमोल वस्तू बाहेर आल्या, रत्न बाहेर आलं की सगळी जण समोर धावायची. राक्षस मला मला म्हणायची, देव आम्हाला आम्हाला म्हणायची. परंतु त्यातूनच ज्यावेळेला हलाहल नावाचं विष बाहेर आलं सगळ्यांच्या लक्षात आलं की हे साधं सुद्धा नाही, ही इतकं जहाल विष आहे की हे विष जर पाण्यात टाकलं तर सकल पाण्यातील जीव जंतू मरून जात. हे जर जमिनीवर फेकून दिलं तर सगळी जमीन नापीक बनून जाईल. हे जर हवेमध्ये फेकून दिलं तर सगळी हवा प्रदूषित होऊन जाईल. आता याचं करायचं काय? सगळे मागं सरले. आता कुणी स्वीकारेना. बरं काहीतरी तर त्याची विल्हेवाट करावी लागणार होती. आता काय करावं काही सुचेना. सगळी देव सगळी दानव शांत झाले. त्याला आपला भोळे भाबडे महादेव विचार करताय, मी देवांचा देव आहे, मला बाप माणसाची, मी जर मोठा आहे तर परिवारावर आलेलं संकट झेलण्याचं काम कुणाचं आहे? मोठ्याच आहे. म्हणून समोर गेले आणि ती हलाहल नावाचं विष कुठं टाकावं सुचेना. याने जर इतकं नुकसान होईल तर काय करावं? घटाघट पिऊन टाकलं मायबाप. विषच होता ना, परिणाम पण करायला लागला. अंगाचा दाळ सुरू झाला. अनेकांनी उपाय सांगायला सुरुवात केली. कुणी सांगू लागलं, तुम्ही काय करा, तुम्ही जी गंगा डोक्यावर धारण केली ना तिच्या खाली स्नान करा. अगदी गंगेनं स्नान करू लागले, दाह काही थांबे ना. कुणी सांगू लागलो, तो वासुकी नावाचा जो साप आहे अगदी थंडगार आहे, म्हणजे असं फक्त ऐकायचं, प्रयोग करायचा, हात लावायचा. हा मग सांगितलं त्याला जवळ घ्या. अगदी तो साप गळ्यात धारण केला तरी सुद्धा हा दाह काही थांबे ना. शेवटी काय करावं? सकल देवांसमोर प्रश्न पडला की आता काय करावं? विषानं तर इतकं काम केलंय ना की बिचारे महादेव रंग बदलायला लागलाय, निळ्या रंगाचे दिसू लागले. आता जर लवकर उपाय केला नाही, लवकर काही औषध केलं नाही तर काहीतरी अघटित व्हायचं. म्हणून काय करावं? कुणाला काही सुचेना ना. ज्याला जन असो किंवा देव असो माईबाप, सगळ्यांच्या डोळ्यासमोर अंधार होतो ना तर मार्ग दाखविण्याकरता जगात संतांच्या जवळ जावं लागतं. मार्ग दाखवून गेले आधी, मार्ग दाखवून गेले आधी, मार्ग दाखवून गेले आधी.
जरा मग मनापासूनच वाजवा ना विठ्ठल विठ्ठल. संत अवतीर्ण झाले ना मायबाप ती पण मार्ग दाखविण्या करतात. आता फक्त आठवण करून देते जसं विठोबाला उवाळण्याकरिता ज्यावेळेला आईसाहेब ताट घेऊन आलं ना आणि बघितलं मंदिरात माझा एक देव नाही तर जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळ. पीच पडलं कसं ओळखावं काही सुचेना त्याला मार्ग कुणी दाखवलं कुणी दाखवला. संत मार्ग दाखवतात. वाल्ह्या कुळ्या वाट चुकला होता ना नारद मुनींनीच वाट दाखवली आणि वाल्ह्या कुळाचा वाल्मिक ऋषी झाला मायबा. अगदी तसं सगळ्या देवांसमोर प्रश्न पडला आता काही वाट दिसत नाहीये आता कुणाजवळ जावं जरा साधू संतांनाही बोलवावं. आणि खरं सांगू मायबा आज आपल्याही जीवनात पीक पडला कोडं पडलं काही करावं काही सुचत नसेल ना तर आपणही साधू जवळ जावं. तुम्ही म्हणाल ताई आजच्या काळात साधू राहिलेत कुठं. आजच्या काळात साधू भेटणं हे फार कठीण झालंय. आपण ते ऐकलंय ना की तात मिले पुनिमात मिले सुतभ्रात मिले युवती सुखदाई राज मिले गजबाज मिले सब साज मिले मनवांचित फलकाई लोक मिले विधि लोक मिले सुर लोक मिले वैकुंठ ही जाई कहीं निपट निरंजन लाल सब कुछ मिले तेरे संत समागम दुर्लभ रे भाई. ते अवघडे मायबा बहु अवघड आहे संत भेटी ही परी जग जेठी करुणा केली. आणि खरं सांगू आजच्या काळात साधू शोधण्याकरिता आपल्याला घराबाहेर जाण्याची गरजच नाही. तुम्ही म्हणाल ताई कशी. मला असं वाटतं की या धर्म मंडपात जितकी मंडळी उपस्थित आहे असं कुणाचं घर नसेल की त्यांच्या घरामध्ये ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी नाही आणि जगद्गुरु तुकोबारायाचा गाथा नाही. नसेल गाथा तर भजनी मालिका तरी असेलच मायबा. आणि सकाळी उठल्यानंतर नित्यानं ज्ञानेश्वरीच्या 5 वेळा वाचणं म्हणजे रोज ज्ञानोबारायाचं बोलणं. ज्ञानोबारायाची संजीवन समाधी खरं तर ज्ञानेश्वरीच्या रूपाने. आज ज्ञानोबाराय संजीवन आहेत. ज्ञानेश्वरीच्या 5 वेळा वाचल्या ना तर रोज ज्ञानोबाराय पाठीशी राहते. भजनी मालिकेतील गाथेतील 2 अभंग वाचू लागलो ना तर रोज तुकोबा तुमच्या माझ्याशी बोलेल आणि मग वाट चुकू देणार नाही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दाखवते. अगदी तसं सगळ्या देवांनी विचारलं आता आमच्या भगवंतावर जे हलाहल नावाच्या विषाचा परिणाम झाला आता काय करावं. त्याला सकल संतांनी सांगू लागले आता काही करू नका हो. तसंही तुमचे भगवंत रात्रंदिवस जे भजन करताना त्याच नामात हे दुःख दूर करण्याचं सामर्थ्य आहे. आणि हे नामच असं आहे ना मायबाप की जगातील प्रत्येक दुःखावरच औषध आहे. एक ती पद म्हटलं जातं की राम नाम सुखदाई भजन कर बाई ये जीवन 2 दिन का. राम नाम सुखदाई भजन कर बाई ये जीवन 2 दिन का. ये संसार माटी को पुतलो ये संसार माटी को पुतलो सोंदे गिर जल जाई भजन कर भाई ये जीवन
माणसाला काय करायला सांगा? राम नाम घ्यायला सांगा. आणि त्याचा परिणाम झाला माईबाप, शिव हर हर तापला नि राम नामे शीतल झाले. त्याने ते दुःख दूर पावलं. आणि मग ऐका बरं माईबाप, तितकं दुःख दूर पावलं इतकं नाही तर ते राम नाम आजार बरं झाल्यावर टाकून दिलं असं नाही बरं. तर महाराज म्हणतात की तेच नाम आत्मा तो शिवाचा राम जप, आत्मा तो शिवाचा राम आत्मा झाला माहिती. त्यांना आवडतं राम नाम माहिती. उद्या महाशिवरात्री आली ना, त्या भगवंताला जास्तीची अपेक्षाच नाही हो. पसाभर पाणी दिलं. एका बेलपत्रावर जी 3 पानं दिसताय ना, त्या एक एक पानावर श्रीराम श्रीराम आणि श्रीराम लिहून जर वाहिलं ना, त्याच्या इतकं पवित्र आणि त्याच्या आवडीचं दुसरं काहीच नाही. विठ्ठल त्याच्यामध्ये भेद नाही माईबाप. रात्रंदिवस स्मशानात बसून शिव करतात काय? तर राम नामाचंच भजन करतात. भजन करी महादेव, भजन करी महादेवा, भजन करी महादेव, भजन करी महादेवा, भजन करी महादेवा, भजन करी महादेवा, आपणही एकदा करूया. आपलंही हे रामनाम निदान इथपर्यंत जावं ना, इतक्या तरी मोठ्या आवाजात करायचं ना, करायचं ना सगळ्यांनी. हात वरती तर नाही करायचे, पण जोरात टाळी आणि वरच्या स्वरात भजन करायचे. हा, सगळ्यांनी म्हणायचं, गोड म्हणायचं. तुम्ही थांबता का दादा? हा, यस, तुमचाच आवाज बघूया. सगळ्यांनी गोड म्हणायचं, सर्वांनी करायचं की श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. वा वा, आणखी थोडं.
तुमच्यासाठी विठ्ठल विठ्ठल एकमेकाचं भजन करतात, त्यांच्यात भेद नाही. माईबाप नरहरी महाराजांच्या लक्षात आलं की मी आजवर विनाकारण भेद करत बसलो. शिवभक्त आहे म्हणून विठोबाचं तोंड पाहायचं नाही असा उगाच अभिमान अहम मनात घेऊन बसलो. वास्तविक पाहता या वारकरी संप्रदायाचा पहिला वैष्णव जर कोणी असेल तर तो महादेवी माईबाप. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव असं खरं तर दिसून येतं. पंढरीची वारी करणारे पहिले वैष्णव जर कोणी असेल ना तर ती महादेवी माईबाप. तुम्ही बघा आजही पंढरपुरात गेल्यानंतर अनेक अशी चिन्ह दिसून येतात की त्या ठिकाणी खरं तर भगवंतानं वारी केली. दरवर्षी वारीला जायचे. एके वर्षी पार्वती आई साहेबांनी विचारलं, धनी अहो वर्षातून प्रत्येक वेळी 15 दिवस जाता कुठं? सांगितलं या प्रपंचातील कटकटीतून शांत होण्याकरता कुठं जातो? वारीला जातो. तिथं फार सुखी म्हणाली. सुख आहे असं भगवंत सांगू लागले. ते गावच असे ना की भीमा तिरी एक वसल नगर, त्याचे नाव पंढरपूर, तेथील मुखाशी चार भुज त्याची पहिला 16,000 नाचत जाऊ त्याच्या गावार खेळ्या सुख देईल ती सावा. नाचत जाऊ त्याच्या गावार खेळ्या सुख देईल ती सावा. सांगितलं क्या करिता जात? पार्वती आई साहेबांनी सांगितलं, धनी दरवर्षी एकटी एकटी जाता. अहो मला एकदा तरी दाखवा ना. काय ती म्हणायला सुरुवात केलं की धनी मलाही दाखवा ना. हा तुम्हाला येतं का हे? तुमच्या धन्यांनी दाखवली का तुम्हाला? जिला राहिली असेल ना घरी गेल्यावर हेच सुरू करायचं म्हणजे पुढच्या महिन्यात निघालीच वारी. विठ्ठल विठ्ठल. आपण काकडा आरती ऐकली ना माईबाप, अगदी सगळ्यांनी मिळून वारी केली अशी अनेक प्रमाणं तुम्हाला सापडतात. सगळी संत मंडळी आषाढी वारीला पायी जातात आणि तिथं गेल्यानंतर भगवंताला झोपी लावतात माईबाप. म्हणून आषाढी एकादशीला आपण काय म्हणतो? देव शयनी एकादशी. देवाला झोपवायला जातात. 4 महिने भगवंत झोपले ना कि मग इकडे गावापासून काकडा आरती सुरू होते. कशाला? देवाला उठवायला. महाराज म्हणतात अगोदर तर ही सगळी संत मंडळी स्वतः जागी होतात. अगोदर आपल्या भाऊबंधांना आपल्या ग्रामस्थांना जागी करतात की उठा उठा साधू संत, साधा आपूल आले हित. अगोदर सगळ्यांना जाग करतात आणि मग सगळे मिळून भगवंताला उठवायला येतात. रुक्मिणी आई साहेबांना सांगतात अहो आम्ही गर्दी केली तरी देवाची झोप थांबेना. तुम्हाला तर दया येऊ द्या, तुम्ही उठवा ना की राई रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया. निश्चय जे हालवणे जागे करा देवराया. तरी उठेल. उठवण्याकरिता एक सूत्र वापरलं जातं माईबाप. जसं बघा बाळाला लवकर शाळेत जायचे ना, माई सकाळी सकाळी त्याला म्हणते बाळा उठ शाळेत जायचंय शाळेत जायचंय टाइम होईल उठ उठ उठ. उठतो का? नाही. मग शहाणी माई काय करते? पटकन त्याच्या आवडीचं काय बनवते? मॅगी. आताच्या बाळाला आई नाश्त्याला शिरा नाही पोहे नाही असंच काहीतरी पांचट बनवते देते. मग ती त्याच्या जवळ जाऊन सांगते बाळा
गरम गरम मॅगी बनवली, उठ बरं. मग तिचं नाव ऐकलं ना लगेच उठतं. ते म्हणून आणखी एक प्रकार आहे मायबाप. एखादी मोठी व्यक्ती जरी झोपली ना तर बायकोला सांगतात कुणी येऊ दे मला उठवू. हा जागरण होतंय, सप्ताह सूर्य मला झोपायचे, मला उठवू नको. पण ऐका बरं, किती गाढ झोपले ना पण जर आपल्या मालकाचा आवडीचा मित्राला जो जीवापाड आहे, लवकर लवकर भेट होत नाही, असा दूरचा आवडीचा पाहुणा आला तर मालक उठतो की नाही. अगदी तसं सकल संत मंडळी भगवंताला सांगू लागली, अहो आम्ही किती वेळचं गातोय, महिना झाला, तुम्हाला का उठवत नाही. खरं सांगू अहो, तुम्हाला भेटायला कोण आलंय. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा संत. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा संत. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा संत. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा लक्षात आलं. हे दोघं भिन्न जरी शरीरानं वेगळे असले ना पण या दोघांचं एकमेकावर नितांत प्रेम आहे. नरहरी महाराजांचे सकल साधू संतांनी तुम्हाला उपदेश केला की बाबांनो, हरिहरा भेद नाही नका करू वाद. ही एकच तत्व आहे, आपल्या करिता भिन्न रूपानं आली. तुम्ही बघा ना, मुळात भगवंताच्या भजनाकरिता मनुष्य जन्म निर्माण झाला. देवी दिला देह भजना गोमटा, मी तोया झाला फाटा बाधिकेचा. भगवंत निर्गुण निराकार आहे, तो एकच तत्व आहे. पण त्या निर्गुण निराकाराचं भजन तरी कसं करायचं, ज्याला रंग नाही, रूप नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. रंग नाही, रूप नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. रंग नाही, रूप नाही, वर्ण छाया. निर्गुण निराकार निर्गुण संत मंडळी भगवंताला सांगू लागले, भगवंता रे काय मी भक्ती करणे कैसे, काय एक वहावे तुम्हासे, अवघा भरोनी उरलासे, वाणी खानी रसी रूपी गंधी हो देवा. अरे जिकडं तिकडं जर तूच तू आहे, भजन तरी कसं करायचं, काय नावानं तुला आवाज द्यायचा, अगदी कसं तुझं भजन करायचं असा प्रश्न आम्हाला पडलाय. आणि या युगात तर तुझ्या नामाला महत्व दिलंय की जप तप अनुष्ठान व्यर्थ कासाया करणे, तीर्थ व्रत यमन मन लगे दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे, केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे, ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. देवा नाव घ्यायचंय पण नाव घेण्यासाठी अगोदर तू दिसला तर पाहिजे ना. भगवंत जो निर्गुण निराकार आहे ना, त्याचं कसं भजन करायचं, त्याचं कसं पूजन करायचं. आणि तो निर्गुण निराकार परमात्म्याचं रूप कुणालाही आवडत नाही. माई बाप आपण सगळ्यांनी भगवान श्री कृष्णांची श्रीमद भगवद्गीता वाचली आहे ना, वाचली आहे का. तुम्ही म्हणाल ताई संस्कृत भाषेत आहे, तुमचं अभिनंदन, बाकीच्यांसाठी. तुम्ही म्हणाल ताई ती संस्कृत भाषेत आहे, ती काही आम्हाला कळत नाही. पण आपल्या साधू संतांनी इतके उपकार केलेत ना, ती आपल्याला मराठीत पण सांगितले. अगदी हरिपाठा इतकाच लहानसा 5 रुपयाचा ग्रंथ भेटतो, 1 तासात वाचून होईल.
भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली निदान मराठीतील तरी गीता वाचल्याशिवाय मरायचं नाही. माई बाप विठ्ठल आहे. आपण जर पाहिला तर 11व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगू लागले, अर्जुना अरे तुला माझं खरं रूप दाखवू का? आणि मग ते विश्वरूप दाखवू लागले. माई बाप सगळा 11वा अध्याय जर पाहिला ना तर भगवंताचं ते अक्राळ विक्राळ रूप त्याचं वर्णन केलं की कृष्ण म्हणतात बघ मी कसा दिसतो की अगदी पश्चामी देवास स्तव देव देहे सर्वांस तथा भूत विशेष संघान ब्रह्मानमीशं कमलासनस्थं उशिष्ट सर्वानुरंगाश्च दिव्यां अनंत बाहु सर्वत्र नेत्रं पश्यामि त्वं सर्वतोऽनंत रूपं नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. ते असं व्यापक रूप पाहिलं आणि अध्यायाचा शेवट बघा ते रूप पाहिलं पण अर्जुनानं डोळे बंद केले. सांगितलं भगवंता अरे हे कसं रूप आहे हे मला आवडलं नाही देवा. मला तू कसं आवडतो? सशंख चक्रम सक्रीत कुंडलम सपीत वस्त्रम सरसीरुहेक्षणम सहार वक्षस्थल कौस्तुभ श्रियम नमामि विष्णु शिरसा चतुर्भुजम. मला तू सगुण आवडतो. थोडी आठवण करून देते बघा. जसं भगवान श्रीकृष्णांची तक्रार घेऊन गावकरी यायची आत नवल नाही. एके दिवशी बलिराम दादा आले आणि आईला सांगू लागले, आई याला तू गुणाचा 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 म्हणते. हा गुणाचा नाही म्हणे. हा इतका खोडीचा आहे की अंगणातून खाली गेला की काय खातो? माती खातो. आईनं सांगितलं कृष्णा आजवर बाकीच्यांनी तक्रारी केल्या मी मानल्या नाही पण आता माझाच मोठा सांगायला लागला तर तू माती खाल्लीच असावी. चल बरं जरा मला तुझं आग करून दाखवून खाल्ली की नाही. कृष्णाने तर बंद करून टाकले. सांगू लागले आई अगं तुझा हा मोठा खोडीचा हा खोटा बोलतो. मी माती खाल्ली नाही. सांगू लागली आई ग आई नाही खाल्ली ग माती मी नाही खाल्ली माती. आईने म्हणाली अच्छा खरं खोटं करायला काय हरकत आहे? तुझी बाजू जर खरीच आहे तर आग करायला काही हरकत आहे का? हा अजिबात नाही. मग म्हणाले कर बरं. आज करे ना माई बाप कृष्ण कारण खोडी तर होती ना. माई पण ताकदीची होती. काठीच काढली की मारावया तिने उगारली काठी मारावया तिने उगारली काठी. मग घाबरले आणि आग केला माई बाप. सगळ्यांनी काल्याचं कीर्तन ऐकलं असेल तर लगेच ध्यानात येईल की ते येवल्याशा आमध्ये काय दिसलं? माती नाही माई बाप. अगदी अनंत ब्रह्मांड दिसू लागली. भगवंताचं ते निर्गुण निराकार अक्राळ विक्राळ सगळं रूप पाहिलं. तिला पण नाही पाहवलं. यशोदीला तर चक्कर आली. मायबापनी बिचारी खाली पडली. मला काय सांगायचंय भगवंत जो निर्गुण निराकार आहे अगदी ते रूप कुणालाही आवडणार नाही. ते मोठमोठ्याला आवडणार नाही म्हणून आपल्यालाही पटणार नाही. म्हणून अगदी नरहरी महाराजांचे सकल संतांना सांगत असताना सांगू लागले बाबांनो मी असा आहे ना परंतु मग ते निर्गुण निराकार रूप टाकून आम्ही सगुण झालो. आम्ही रूपाला आलो. याचं कारण आहे फक्त आमची भक्त की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. माझ्या भक्तासाठी आम्ही एक नाही दोन नाही अनंत अवतार घेतले. कुणासाठी हो? फक्त भक्तासाठी. की अनंत अवतार घेसी भक्ता कारणे भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागू खरणे. अनंत अवतार की आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार. मत्स्य कुर्मा दिसू कर मत्स्य कुर्मा दिसू कर मत्स्य कुर्मा दिसू कर मोहे धाव घाली पाना. भगवंतानं अवतार घेतले फक्त आपल्यासाठी. आपल्यासाठी आणि येला रूपाबळे नि करुणे खरे हरिदास. मायका बरं असा भगवंत अवतीर्ण झाले ना. राम रूपाने आले कृष्ण रूपाने आले नृसिंह रूपाने आले वामन अवतारात आले आणि सगळ्या अवतारांची आपण रूप पाहिली त्यांचं वर्णन ऐकलं. मग आज नरहरी महाराज म्हणताय तुम्ही रामाचं वर्णन ऐकलं असेल कृष्णाचं ऐकलं असेल
विठोबाचं पाहिलं असेल कसा दिसतो, कसा राहतो, काय करतो. मग मी ज्याची रात्रंदिवस पूजा केली, जो पर्व काळ सुरू आहे असा देवांचा देव नेमकी राहतो कसा, अभंगाचं अशी तुम्ही सगळी पाहिजे. विठ्ठल विठ्ठल या लेकरांकरता वाजवता का आणि त्यांच्या कानातल्या बाळी करता पण. विठ्ठल विठ्ठल मला सांगू लागले माझा देव कसा राहतो सांगू का. त्यानं काही शोभे करता दुसरं नाही हो. अंगाला भस्म लावून टाकले. भस्म हे वैराग्याचं प्रतीक आहे माहिती. आणि वैराग्याशिवाय जीव सुखीच होऊ शकत नाही. एकच श्लोक सांगते, थोडा बारकाई नाही का सगळं लक्षात येऊन जाईल. शास्त्र म्हणतं ना की भोगे रोग भयम कुली च्युती भयम वित्ते नृपाला भयम माने दैन्य भयम गुणे खलु भयम रूपे जरायात भयम शास्त्रे वादी भयम बले रिपु भयम काये कृतांतात भयम सर्वे वस्तु भयान्वितं भुविरुणाम वैराग्यमेवा भयम. विठ्ठल विठ्ठल वैराग्य धारण केलं कारण वैराग्याशिवाय सुखच नाही. किती आणि काहीही असलं तरी कशाची ना कशाची भीती आहेच असं हा श्लोक सांगतो. आपल्याजवळ काही असू द्या अतिभोगानं रोगाची शक्यता आहे. फार गुलाबजाम आवडत असतील ना म्हणून त्याचा जर फारच भोग घेतला तर काय होणार आहे. हा रोगच होणार. कुठल्याही प्रकारच्या अतिभोगातून रोग सांगितला. अति धन कमवलं ना जुन्या काळात शास्त्र म्हणतो राजा कर घ्यायचा. आजच्या काळात अति धनवानाला ईडीची भीती की नाही चोराची भीती वाटते. अगदी शास्त्र संपन्न असणाऱ्या माणसाला वाद घालणाऱ्याची भीती वाटते. शहाण्याला दुर्जनाची भीतीच वाटते माहिती.
अगदी तसं, अगदी ज्यांना रूपाचा अभिमान आहे, रूप हीच ज्यांची संपत्ती आहे, त्यांना म्हातारपणाची भीती वाटते. हो की वय वाढायला लागलं की किती पार्लर मध्ये जाऊन काही फायदा नाही. अगदी नाहीच कुणाची, तर शास्त्र म्हणतं काय कृतांतात भयम, मरणाची भीती नाही का हो, तिथं काही चालत नाही कुणाचं, त्याची भीती तर आहेच आहे. परंतु अगदी तुकोबा म्हणताय मला भीती वाटत नाही कारण माझ्याकडे वैराग्य, मी काळालाही घाबरत नाही आणि या शिव नामाला काळही घाबरतो. मुळात महादेवांनी वैराग्य धारण केलं म्हणून सुखी झालेच नाही. आज नरहरी महाराज म्हणताय की भस्म लावले म्हणजे सगळ्या अपेक्षा सोडल्या. अपेक्षा माया सोडल्याशिवाय सुख नाही मायबा. माया भल्या भल्याला रडवते, आपण सर्वसाधारण माणसं. त्या मायेला घाबरून तर किती घाबरले मायबाप की ब्राह्मणाचे पोर एका खेळासे झाले, ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले हो. किती घाबरले. कबीर महाराज म्हणताय की उलट उलट माघारी घडिया गटांगळ्या खाशी, भरला पुरमाईचा लोंढा वाहून या जाशी, भव नदीचे पाणी घडिया मोठी ओढीचे, भल्या भल्या पोहणारा उलटून खाली पाडीचे. ही माया भल्या भल्याला रडवते म्हणून महादेव म्हणतात मी हिचा त्यागच करून टाकलाय. अगदी सांडोनी कैलास सर्व ही संपत्ती आणि स्मशानाशी वस्ती रुद्र करी स्मशानात येऊन राहिले. अगदी भस्म लावलाय, गळ्यात कुठलाही अलंकार घालून बसले नाही, कारण दाग दागिने अलंकार घालून एकांतात बसता येतं का नाही. कुणाची भीती वाटते चोराची, म्हणून अगदी रुंड माळ धारण केली, हातात त्रिशूळ घेतलंय. हे त्रिशूळ कशासाठी हो, काही शत्रू बाहेर नसतात, काही शत्रू आतच असतात. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, त्यांना मारण्याकरता ते त्रिशूळ धारण केलं असं म्हणतात. आणि पुढे सांगतात खरं तर देवी शांत असतात, रामाचं भजन करतात, कशाचा लोभ नाही, मोह नाही, असेच ते बसले. म्हणजे इतर वेळी एरवी शांत असणारे महादेव नेत्री काय सांगितले, ज्वाळा सांगितले. असा आपल्या सगळ्यांना अनुभव येतो बघा. एरवी जी माणसं सतत सतत म्हणजे रोज 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 ज्यांना राग येतो ना, त्यांच्या रागात काही दम नसतो. घरातले म्हणतात याच रोजच मध्ये ह्यांचा रागाचं काय घेऊन बसत. जी माणसं सारखीच रागवतात ना, त्यांच्या रागाला कोणी किंबहुना त्या रागात तितकंच काही ताकदही नसते. पण जी माणसं हसत मुखानं असतात, जी सहसा शांत असतात, जी अशी रोज रोज रागवत नाही, अगदी 10-12 वर्षातून एखाद वेळेला, पण मग ती कशी रागवतात हो, भयानक रागवतात. अगदी तसं एरवी शांत बसलेत, कुणाच्या आध्यात नाही मध्यात नाही, पण मग जर राग आला तर नेत्री ज्वाळा असा माझा महादेव. नरहरी महाराज म्हणता हे झालं. कपड्याच्या बाबतीत सुद्धा माझ्या देवाची काही जास्त चाव नाही. तो काय घालतो सांगू का, अभंगाचं दुसरं Oh
चंदनाची उटी आहे, अंगावर भरजरीत कपडे आहे, गळ्यात दाग दागिने आहे. माझ्या देवाचं तसं नाही बरं. कधी कधी तर काहीच नसते अंगावर, पण फारच पाहुणे येणारे समजलं की मला कुठंतरी पाहुणा म्हणून जायचे असं वाटलं तर मग कधी कधी गज चर्म किंवा व्याघ्रांबर धारण करतात. नी कंठी शोभे, अगदी गळ्यामध्ये दुसरा कुठलाही माणिक मोत्याचा हार नाही तर वासुकी हार. ऐका बरं मायबा, नरहरी महाराज आपल्याला जे सांगताय ना त्यावरून काय लक्षात येतो, हा देव स्वभावाने कसा असावा. कसा, काय म्हणतो आपल्या देवाला, कसा स्वभाव आहे. हा, भोळा स्वभाव आहे मायबा. आपण नाही म्हणतो ना, कसं आहे महादेव अगदी भजनात चाल लावून लावून भजनी मंडळ म्हणत असतं की ये भोळा शंकरा. हीच पदवी दिलेली मायबाप अनेक ठिकाणी. खरं तर फक्त राहण्यासाठी भोळे नाही बरं, आपल्या भक्तांकरता सुद्धा हा देव भोळा आहे बघा. जगातील कुठल्याही भगवंताची ग्रंथ बघा, पुराण पहा, देव भावाशिवाय कुणालाही पावला नाही. अगदी किंबहुना तो वरचं काहीच पाहत नाही. तुमचं भजन नाही, पूजन नाही, माळ नाही, जप नाही, काही नाही, तो भाव पाहतो म्हणतात. शबरीच्या हातची उष्टी बोरं खाल्ली, कशामुळं हो, भावामुळे. सुदामदेवांच्या हातची बिना तेलाची, बिना मिठाची, बिना मिरचीची, बिना शेंगदाण्याची पोहे खाल्ली. त्यात हे नव्हतं पण काय होतं, भाव होता. भाव पाहिला ना मग हे सगळं पाहिलं. मुळात भगवंत प्राप्तीचं साधन सुद्धा ते भावाशिवाय नाहीच ना. आपण ऐकलंय ना की देवा कारणे भावत स्मात द्यावे ना लागे फार सेवित झाले एक चित्ताचारी बहुत एवढ्यासाठी नका करू नका रामकृष्ण हरे कृष्ण भावेन देवं कलया नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रू. सकल ग्रंथ तुम्ही बघा, देवाला कळविण्याकरता, देव मिळण्याकरता, तो प्रसन्न होण्याकरिता तो भक्ताचा भावच पाहतो मायबाप. माऊली हरिपाठात म्हणते की भाव बळे आकाळे एराविना कडे, भाव बळे आकाळे एराविना कडे. भावाशिवाय प्रसन्नच होत नाही. पण नरहरी महाराज म्हणतात माझा हा इतका भोळा आहे ना, भक्ताचा भाव सुद्धा पाहत बसत नाही हो. अगदी पूजन पाहिलं, वरच्या अंगानं भक्ती दिसली ना तरी तो प्रसन्न होऊन जातो. तुम्ही बघा उद्या महाशिवरात्री आणि मला असं वाटतं की अनेक दिवसापासून आपल्या गावात सप्ताह सुरू आहे. म्हणजे आपण अनेकदा महाशिवरात्रीच्या दिवशीची कीर्तनं ऐकली. महाशिवरात्रीच्या कीर्तनात एका भक्ताची कथा सांगावीच लागते आणि ती ऐकावी पण लागते. कुणाची कथा, हा कुणाची, ते बा असं मोठा आवाज यायला पाहिजे, तुम्ही बोलतच नाही. विठ्ठल विठ्ठल. एक कथा ऐकतो मायबाप, ती आहे चंडी विल्लाची. ऐकतो ना, आलं ध्यानात. जो झाडावर बसला होता, शिकारीची वाट पाहत होता, डोळे आड येत आहे म्हणून पानं तोडत होता, बरोबर. आता थोडा विचार करा, त्याच्या मनात भाव होता नाही मायबाप. त्याच्या परम भाग्यानं खायला मिळालं नाही
म्हणून शिकारी करता झाडावर चढून बसले होते. तो दिवस त्याच्या भाग्यानं महाशिवरात्रीचा होता. ते झाड त्याच्या भाग्यानं नकळत बेलाचं होतं. खाली शिवलिंग होतं. डोळे आड येत आहे म्हणून पानं तोडून टाकत होता तर ती शिवलिंगावर पडत होती. वाट पाहत होता शिकारीची. भाऊ कुठंही नव्हता. पण त्या भोळ्याला असं वाटलं ना की हा माझा काय बघतोय. दिवसभराचा उपवास झाला. माझ्या अंगावरती बेलपत्राचा अगदी अभिषेक केलाय. प्रसन्न झालेत मायबाप. काहीही पाहत बसले नाही आणि वरदान दिलं विठ्ठल विठ्ठल. रावणानं महादेवांना प्रसन्न केलं ना. ठाऊक होतं हा भोळा आहे ना म्हणून फायदा घेतला. तुम्ही तो भस्मासूर बघा. वरच्या अंगाची भक्ती पाहिली ना फार तपासण्या करत नाही प्रसन्न होऊन गेले. म्हणून अनेक भक्तांनी या देवाचा फायदा सुद्धा घेतलाय नाही बघ. हो की नाही. जसं वास्तुशांती करिता रावण आले आणि दक्षिणा म्हणून या भगवंताकडे घरच मागितलं. सोन्याचं घर घेतलं यात काही नवल नाही मायबाप. जी पूजे करता बसलेली धर्मपत्नी होती ना हा भक्त सांगू लागला देवा आता प्रसन्नच आहात तर काय द्या काय द्या ही बायको पण मला द्या. इतका भोळा आहे ना मायबाप. पार्वती आई साहेबांना पण देऊन टाकले. बाकीचे देव एवढे भोळे नाही मायबाप. त्यांनी अंगाला भस्म लावलेलं नाही. बाकीचे देव अत्यंत चतुर आहेत मायबाप. भगवान श्रीकृष्णांच्या जवळ पण एक भक्त गेला आणि सांगू लागला देवा तुला किती बायका आहे. 16,108. इतक्यांचं करायचं काय म्हणे तुला. मला एकही भेटेना. मला एखादी हा देऊन टाक. काही माणसं इतके चतुर असतात ना मायबाप. नाही तर म्हणत आणि देत तर असे. अगदी तसं भगवान श्रीकृष्ण भक्ताला म्हणाले एक कशाला पाहिजे तितक्या घेऊन जा. फक्त माझी एक अट मान्य कर की अगदी जिच्या जवळ मी नाही तेवढ्या. भक्ताला आनंद झाला पण शोधायला गेले तर अशी एकही सापडली नाही का जिच्या जवळ हा बाबा नव्हता. म्हणून यांचं वर्णन करत असताना की चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची ठाणी. बाकीचे देव चतुरे म्हणतात बाबा की देव चतुर देव चतुर देव चतुर. बाकी देव ना अत्यंत चतुर. वरतून किती चांगलं दिसलं पण भावाशिवाय नाही. दुर्योधनाचा 56 पक्वानांचा भोग होता पण नाही भुलला माईबाप देव. परंतु हा भोळा देव ना जसा वरतून भोळा दिसतो ना नरहरी महाराज म्हणतात अगदी भक्तासाठी तितकाच भोळा हो. त्याला जास्तीची अपेक्षा सुद्धा नाही. अगदी पसाभर पाणी बेलपत्र वाहिलं की तो तृप्त होऊन जातो. एकांतात राहतो ना ज्याला स्वतःला कशाची अपेक्षा नाही म्हणून भक्तांना हवं ते देऊन टाकतो. म्हणून हरी महाराज म्हणतात आता खरे सांगू का एकांतात राहताय कशाची अपेक्षा नाही पण नाहीच करमलं तर प्रत्येकाला वाटतं आपल्याला एक तरी जीवाची मैत्रीण पाहिजे. प्रत्येकाला वाटतं की सुख दुःखाला कुणीतरी जीवाचा मित्र पाहिजेच मायबाप. अगदी तसं नरहरी महाराज म्हणतात की त्या स्मशानात राहताना कधी फारच उदास झाले तर कुणाची संगत आहे अभंगाचं